तर मॅडम आहेत काय? तर मॅडम तुम्हाला को होस्ट करते. माझं हो नेटवर्क वीक पण आहे, फ्लक्च्युएटिंग पण आहे. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि आज आपण जमलेलो आहोत योगी कथामृतचं 30वा जो प्रकरण आहे त्याच्यासाठी थोडस त्याचं आपण बघितलं काल, आजही बघणार आहोत. तर पुढचे काही प्रकरण मी घेणार नाही, मॅडम म्हटल्या, पण मला वेळ नाही आता, कारण खूप मोठे आहेत. मी काल बघितले, नंतर कधीतरी घेईल. तो घेण्यासारखाच आहे पुढचा, तो आपल्याला घ्यायचाच आहे डिटेल, पण आत्ता नको. मला वेळ नाही आता. हे घ्यायचंय ना, मुद्रा घ्यायच्यात ना. आता मॅडम ऍक्च्युली आजपासून मला वाटलं, पण मॅडम म्हटले आज घेते त्या. तर काही लोकांनी पैसे भरले, ठीक आहे, पण आज ओंकार ध्यान थोडं करून घ्या. मग उद्या किंवा परवापासून आपण मुद्रा बघू. आणि मुद्रांचा फायदा असा होणार आहे, आपण चक्रधान्यात केल्याच होत्या मुद्रा, पण ऍट अ टाइम मी दोन दोन तीन तीन सांगितल्या होत्या. त्यामुळं लक्षात आलं नाही आणि ते ध्यानाच्या मध्ये मध्ये येत होतं, त्यामुळे नीट बघता नाही आलं. इथे आपल्याला काय करायचं मुद्रा शिकताना, पूर्ण मी तुम्हाला सांगणार कसं करायचं आणि ध्यानही करायचं. म्हणजे दोन तीन मुद्रा मी सांगितल्या, फायदे सांगितले, तुम्ही लिहून घ्या. तर त्याच्यामधले एक मुद्रा करून आपण त्या दिवशी ओंकार ध्यान करायचं आहे, असं आहे. नुसतंच थेरॉटिकल नाही शिकायचं, नुसतंच प्रॅक्टिकल पण नाही. कुठल्या मुद्रांचे काय फायदे होतात हे सगळं डिटेल बघून घ्यायचंय. बोटांचं बघून घ्यायचंय, कारण पुढे आपल्याला पंचतत्व पण जास्त शिकायचंय, दाबबिंदू जास्त शिकायचे. आता शैलजा मॅडमनी जाता आता आवाज येत नाहीये, तुम्ही चेक करा. सुनेत्रा मॅडम, तुम्हाला सगळ्यांना येतोय का आवाज? बघा सुनेत्रा. येतोय हा मॅडम तुमचं, येतोय. सुनेत्रा मॅडम आवाज तुमचा मोबाईलचा कमी झाला असेल बघा. तर याच्यामध्ये दाबबिंदू आता शैलजा मॅडमनी एक दोन सांगितले, किती फायदा झाला दोघी तिघींनी वापरण्यात आणलं. ते मला हेच म्हणायचंय, नुसतं शिकण्यापेक्षा थोडं तरी त्यात आपण अवलंबन केलं पाहिजे, तर शिकण्याचा उपयोग आहे. तर हे दोन तीन जणींनी लगेच त्रासातून मुक्ती करून घेतली दाबबिंदून. आपल्याला दाबबिंदू पण शिकायचे, बाराक्षारही काही जणींचं घेणार आहे मी, कारण बाराक्षारही खूप शिकण्यासारखं छान आहे. आता आज कोणवार आहे? आज गुरुवार आहे नाही का? तर हे पण आपले अजेंडे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मुद्रा जरूर शिकून घ्या तुम्ही. आणि मुद्रा मग प्रत्येक ध्यानाच्या वेळेला आपल्याला जी हवी आहे, आपल्याला जी शारीरिक व्याधी आहे, किंवा आता काही मुद्रा आध्यात्मिक विकासासाठी आहेत, काही मुद्रा सूर्य उपासना करताना आहेत. आता सूर्य उपासनेचं सेशन झालं, किती जण करतात टाका बरं चॅट बॉक्स मध्ये. सूर्य उपासना किती जणांनी सुरू केली? मी सुरू केली बघा. आता संपूर्ण माझ्या घरात सुद्धा सुंदर ऊन येत आहे. मी आता पडदे बंद केले. तर हे घरातल्या घरात तरी घ्यायला लागा, बाल्कनीत येतं कुठं येतं. तर आणि 1 मिनिट तर किती मिनिटं लागतो, काही सेकंदांपासून तर सुरुवात करायची आहे. व्हिडिओ आहे युट्यूब चॅनलवर आपल्या. तर काही हे सूर्य उपासना करताना काही मुद्रा बघायच्यात आपल्या. तर हे आपला अजेंडा आहे आता, त्यामुळे मी हे प्रकरण आज संपवणार आहे. मग आता सुट्टी आहे 30 तारखेपर्यंत दुपारच्या कार्यक्रमाला. तर आपण सुट्टी का ठेवलेली आहे दुपारच्या कार्यक्रमाला? 15 दिवस तशी सुट्टी दिली, आता हे कालचं नाचचं झालं तेवढं. तर त्याचा अजेंडा असा आहे, एक तर सगळ्यात आधी महत्वाचं, रेकॉर्डिंग करते तर काही ऐकतीलही. आपण आता थोडस नवीन वर्षापासून बदल करतोय आपल्या कामकाजामध्ये. तर काय बदल करतोय? पहिला बदल म्हणजे शनिवार रविवार सुट्टी द्यायचं ठरवलंय मी. कारण आपले कोर्स आहेत ना खूप चांगले असतात, आपण काही असं सटर फटर घ्यायचं म्हणून घेत नाही, आणि कोणालाही घ्या म्हणत नाही आपण. तर त्यामुळं आपले कोर्स चांगलेच आहेत सगळे. पण मग मी बघते बरेच साधक खूप सिन्सिअरली करतात, म्हणजे मला खूप कौतुक वाटतं. कंटिन्युटी तर आहेच आहे, पण तिन्ही प्रोग्राम करतील. रविवारी मी मीटिंग ठेवली तर त्यालाही येतील. तर खूप चांगले साधक आहेत, हार्डवर्किंग काही साधक खूप चांगले आहेत. आणि मग असं आहे, आणि खूप करतात. मग मलाच असं वाटतं कसे हे मॅनेज करतात, की तिन्ही तिन्ही चारी चारी कोर्स करतात. म्हणून मीच विचार करायला सुरुवात केली, कारण जसं आता आपल्याला इंडिव्हिज्युअल ध्यानावर फोकस करायचं, आपलं पर्सनल ध्यान झालं पाहिजे. आपण ग्रुप ध्यान करतोय, पण ग्रुप ध्यानातनं वेगळे फायदे मिळतात. स्वतःच्या साधना साधना म्हणजे स्वतःचीच असते, आणि साधना आपली सुरुवात झाली पाहिजे. मग स्वतःचं ध्यान झालं पाहिजे, हे जसं उद्दिष्ट आपण ठेवलं. आता आता आपला ध्यान रंगमंच 2 त्याच्यावरच आहे.
पण नवीन काही साधक आले त्यासाठी अर्चना मॅडम सुरुवातीला शेअर करतील ध्यान. आणि मग 7 दिवस झाल्यावर मधून अधून पुढचे जे ते वेगळ्या वेगळ्या ह्याने घेतील शांत सायलेंट ध्यान. तर हेच सुरुवात जशी आपण केली तशीच महत्वाचं आपल्याला स्वतःची साधना जशी करायची, मग त्याला वेळ. ग्रुप ध्यान तर ध्यानरंगमंच कार्यक्रम काही आपल्या सतत नसणार आहे, लक्षात घ्या. दर महिन्याला नसणार आहे, नेहमीच नसणार आहे. त्यामुळे कॉर्डिनेटर मी मागतीये अजून. अजून 1-2 कॉर्डिनेटर या स्वतःहून शेअरिंग करायला. अंजली उंद्रे मॅडम कशा आल्या? खेड्यात असून विचार केला का नेटवर्क नसतं, हे नसतं, मला कसं येईल. उभे उभे घरात कितीतरी लोक असताना शिकलं, ट्रेनिंग त्यांनी घेतलं. सगळ्यात आधी चटकीपट शिकून मोकळ्या झाल्या. हे आपल्याला शिकायचंय. तर या 2-3 लोकांनी अजून, आणि काही सातत्य नाही, तुमच्याच सवडीने घ्यायचंय, 7 दिवस 5 दिवस. तर ह्याच्यामध्ये आपल्याजवळ पुष्कळ ध्यान प्रकार झाले, ते शेअर करायचे. तर ज्यांना घ्यायचेत, आता अमृता मॅडमनी पण नाव दिलेलं आहे, त्या घेतील त्यांच्या स्वतःच त्यांना जे हवे ते ध्यान. असं काही नाही शेअरच केलं पाहिजे. तिथे तुम्ही फक्त ध्यानरंगमीच सुरू राहिला पाहिजे कधी, नेहमी असं नाही. तर हे जसं झालं, मग स्वतःच्या साधनेला शनिवार रविवार फोकस. शनिवार रविवार सुट्टी देण्यामागं आराम नसून, घरगुती कामांना वेळ असं नसून, फोकस असा आहे की स्वतःची साधना. मग दर शनिवार रविवार काहीच नाही होणार. मग याच्यामध्ये काय होईल, तुम्ही स्वतःचं ध्यान कराल. भले युट्यूब वरून असेल, भले वेबसाईट वरून असेल, भले स्वतःच स्वतः शांत बसून असेल. तुम्ही आता प्लॅन करा शनिवार रविवार कसं करायचं. स्वतः स्वतः पहाटे उठून करा. आणि इतक्या गोल्डन वेळा ज्या आपल्या आहेत ना, अमृत वेळा आहेत बघा. ही पण वेळ, रात्रीची 10ची ओंकाराची वेळ आणि पहाटेची, या अमृत वेळा आपण घेतल्यात. आणि या वेळेला इटसेल्फ ब्रेन मधले फंक्शनिंग जे असतात, पिट्युटरी पिनियल ग्लॅंड, ते ऑलरेडी एका वेगळ्या स्थितीला असतात. त्यामुळे तुम्हाला जो फायदा येतोय, जे काही ऍक्टिव्हेशन होतंय, जे काही ट्रिगरिंग होतंय, हे सगळं खूप अभ्यासपूर्ण डिझाईन केलेलं आहे, लक्षात घ्या. वेळ तर आहेच आहे, सुवर्ण वेळ तर घेतल्याच आहेत आपण तिन्ही कार्यक्रमांच्या, पण तसंच बाकीच्याही गोष्टी आहेत. आणि यामुळे रिझल्ट जबरदस्त आपल्याकडे आहेत. तर याच्यामध्ये म्हणून मग पहाटेचं ध्यान तुमचं त्याच वेळेत झालं पाहिजे. 3:30-3 ला उठा, 4:30 पर्यंत करा. आपण आता 4:30ला सुरू करतोय. हे जरी अमृत वेळ असेल तरी अजून तुम्ही 3 ते 4 जर ध्यान केलं तर अजून खूप फरक पडणार आहे. 3च्या आत मात्र करू नका, 3:30च्या आत मात्र करूच नका. 3:30च धरा, 3 पण नको. 3:30 ते 4:30 करून बघा ध्यान. तर हे एक उद्दिष्ट आहे शनिवार रविवार ऑफ देण्याचं. दुसरं उद्दिष्ट, आपण आता विहंगम कार्यक्रम ग्रुप तयार केलेला आहे. आणि मला याच्यात 100 एक्सपेक्टेड लोक आहेत, अजून काही झालेली नाहीयेत, अजून बरेच लोक जागे झाले नाहीयेत. कसं असतं माहिती का, एखादा कार्यक्रम लॉन्च करतो, ओरडून ओरडून सांगतो, ढोंकून बघत नाहीत, वाचून बघतील, लिंक पण बघतात, साधे सटर फटर. आता दत्तात्रयाच्या कार्यक्रमाचं बघा, बघतात लिंक पण जॉईन नाही करत. आता जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा 3 दिवसांनी 4 दिवसांनी जागे होतील. आणि मग मला ऍक्सेप्टन्स देत बसावं लागतं. बघतात, बघत नाही असं नाही, पण सवयच नाही मनाला, की 1 सेकंदही लागत नाही ग्रुप जॉईन करायला. अरे लॉन्च झालाय, जॉईन करून घेऊ, आणि नाही जमलं तर क्विट हो. तसं नाहीये मेंटल ऍटिट्यूड. आता 2024 आयुष्य बदलाचं शास्त्रीय शास्त्र. आता बघा, ओरडून ओरडून आपण सांगतोय, अरे जॉईन व्हा, जॉईन, ही संधी आहे नवीन वर्षात पुढची स्टेप गाठायला, पुढची पायरी. डुंकून बघणार नाही. आता रिझल्ट यायला लागले ना, मग बघा, मग हलतील. काही लोकांना माहितीये तरी दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं किती वेळा केला कोर्स. त्यांना एवढं आपण सांगतो की आता काय महत्व आहे. केलाय कोर्स पण जमतंय काय? किती आपण आयुष्य बदलून घेतलं, किती वेळा बदलून घेतलं. मागं घेतलं तर आता परत विवंचनित आहोतच की नाही. मग काय हरकत आहे सराव केला तर. आणि मग मोफतच हवं असतं. मग किती वेळा मोफत करून झालं. मग असा विचार नाही करत की आता मॅडम म्हणतात पैसे भरा तर भरा. नाही भरत. इगो खूप आहे बघा. काही लोकांना तुम्हाला सांगते मी, इगो खूप आहे. मी काही मध्यंतरी ग्रुपमधनं काढून टाकले होते माझ्या कोर्सला. आले नाहीत, उठले नाहीत, काढून टाकले. ते लोक विहंगम कार्यक्रम पण ग्रुप जॉईन करायचं नाही म्हणतात, नको म्हणतात. इतका इगो आहे माहिती का या लोकांचा. म्हणजे खूप गोष्टी मला काम करताना शिकायला मिळतात. कालही मला अमृता मॅडम म्हटले, मी जसं म्हटलं ना की मेंटॉरनी सोल ग्रुपच्या यांना हे मेसेज पाठवले माझ्यासारखे, पर्सनल कम्युनिकेशन करू नका. त्या म्हणाले बघा किती आपल्याला शिकायला मिळतं. म्हटलं हो ना, आपलंच लर्निंग असतं. म्हणे बरं झालं तुम्हाला कळलं तरी, कोण कसं आहे कोण कसं आहे.
मी म्हटलं अहो मला आधीच माहिती होतं कोण कसं आहे कोण कसं आहे, पण आपण एक देतो ना पुढे घेण्यासाठी, चला मेंटॉर केलं हे केलं ते केलं, एक संधी देतो. म्हटलं मला हे माहितीच होतं, पण त्याला लगेच प्रूफ मिळाले म्हटलं. तर हे असं असतं, जबाबदारी सांभाळता येत नाही, कोऑर्डिनेटर केलं ते सोडून आपण दुसरंच काहीतरी करत बसतो. मग आपल्याला दुसऱ्या पण गोष्टी कराव्याशा वाटतात. एका वेळेला एक करा ना, काही घाई आहे का आपल्याला पळत सुटायची? आपण हे आपल्या पहिला फोकस आपला पाहिजे नाही. तर विहंगम कार्यक्रम ग्रुप हा जो जॉईन केलाय त्याला लोकांनी यायचं आहे. तिथे माझी इन्स्ट्रक्शन अशी पडली होती, माझा कार्यक्रम केलेली. मग नंतर मी म्हटलं की नाही, या 4-5 महिन्यात केलेला असावा. पण आता मी वेगळं ठरवलंय ना, आता मी ठरवलं या विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये जे कोणी आहेत त्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं, सोल ग्रुप करायचे, त्यांचे मेंटॉर द्यायचे, त्यांचे त्यांचे सर्कलमध्ये ते काउन्सिलिंग करतील, प्रॉब्लेम डिस्कस करतील, एकमेकींना हलवतील. मग मी असा विचार केला, मग जुनेही काही साधक आहेत, काही कारणामुळे गॅप पडलेली आहे आता 3-4 महिने, अशा साधकांनी घेतलं पाहिजे त्याच्यात. पण त्यांचा इगो आहे, काही लोकांचा इगो येते, ते नाही नाही म्हणतात नको, आम्ही करतोच आहे की म्हणे, युट्यूबवरनं करतो, विहंगम कम्युनिटीवर कार्यक्रम पडतात ते करतो कधी वाटले तर, असं काही आहे. तर जाऊ द्यात. पण मी एक सांगून घेतलं आता हे शेवटचे, कारण मी आता मेंटॉर एकदा केले की मी काही विहंगम कार्यक्रम मध्ये ऍड जरी तुम्ही झाला तरी मी मेंटॉर ग्रुपला टाकणार नाही. हे लक्षात घ्या, आता जे कोणी आहेत त्यांचेच मेंटॉर ग्रुप मी करणार, मी सारखं सारखं तेच काम करत बसणार नाही. तर हे मला तुम्हाला सांगायचे विहंगम कार्यक्रम ग्रुप बद्दल. तर जागे व्हा, आत्ताच तिथे या. आता एक उदाहरण सांगते, एक विद्यार्थिनी होती, कधीतरी तिने तो कोर्स घेतला होता, केला नव्हता, काउन्सिलिंग केलं 10 मिनिटं 15 मिनिटं, आणि तारीख स्वतःहून वाढवून दिली, स्वतःहून बोलले, मेंटॉरिंगला घेतलं, काही केलेलं नव्हतं तरी मेंटॉरिंगला घेतलं. आपल्याच एक साधकांचे नातेवाईक म्हणून त्यांना मेसेज टाकला, तुमचे नातेवाईक घेते मी. मला माहिती नव्हतं विद्यार्थिनी, मी फोन केल्यावर मला कळलं. आता ते सगळं झालं आणि क्विट झाली, विहंगम कार्यक्रम ग्रुपमधनं नाही, आयुष्य बदलाच्या कोर्समधनं. एवढं सगळं झालं होतं एक्सटेंड करून हे करून, तर आता लॉग इनच विसरलं, पासवर्डच विसरलं. म्हटलं भर ना पैसे, 580 काही जास्त आहेत का, जीवनच आहे ते सगळं. हे सगळं बोलून घेतलं होतं मी, मार्क मिळतील, ऍडमिशन मिळतील, हायर स्टडीज मिळेल, फॉरेनला जायला मिळेल, हे सगळं मी माझ्या विद्यार्थ्यांना केले, विद्यार्थ्यांच्या माझ्या एक्सपिरियन्सवर मी हे केले, एवढं सगळं बोलून झालं होतं. काय जड होते 580 रुपये भरायला, मी दिलेच होती ना तारीख एक्सटेंड करून. तुझा जर लॉग इन आणि पासवर्ड विसरला, मग कर पैसे भरून दुसरं, कारण त्याच्याशिवाय काय पर्याय, दुसरा मोबाईल होता, मोबाईलही दुसरा होता बहुतेक. आपण मोबाईलवर ते करून ठेवतो आणि विसरून जातो पासवर्ड, म्हणून लिहून ठेवा. मग तिथनं क्विट झाली तर मी आज विहंगम कार्यक्रमात नाही क्विट केलं का, मग विहंगम कार्यक्रमाला ठेवायचं, हे बघितलं जातं. तर बरेच लोक आयुष्य बदलाचं शास्त्र त्यांनी असंच केलं. आता मी वेबसाईटवरनं सगळं काढून टाकलेलं आहे, आयुष्य बदलाचं जे 135 लोक होते ते सगळे काढून टाकलेत. कारण आता मला कोणाच्या तारखा एक्सटेंड करायच्याच नाहीयेत. ज्यांचं काही मेंबरशिप आहे, मेंबरशिप वाले सुद्धा म्हटले मेंबरशिप घेऊन ठेवली आहे, आणि मी फोन करते, काल एकेकीला फोन केला, नाही आम्हाला करायचा. मग कोर्स कितपत केलाय हा आयुष्य बदलाचा, काहीच नाही केलेला. म्हटलं अहो या, त्या निमित्ताने करणं, मी नको नको म्हणाले. मग ठीक आहे, मग कशाला मेंबरशिप घ्यायची, मला हा प्रश्न पडतो. मग तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा मेंबरशिप घ्या ना, तुम्ही 1 वर्षावर असणार आहे, उगाच कशाला मेंबरशिप घेता. मला विचारत चला, मी घेऊ का, मला उपयोगी होणार आहे का, एखादा कोर्स घ्या. कारण मला नाही आवडत तुम्ही घेता आणि तिथे पडून राहता. तुम्हाला आयुष्यात बदल व्हायला पाहिजे, काहीतरी केलं तर पाहिजे कोर्स, उगाच हवेच नको मला हवं मला हवं. मग ते कोर्सचं असंही झालं, काही मेंबर्स नको म्हटले, ठीक आहे म्हटलं. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या सांगायच्या. तर आता आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र करा, अजूनही वेळ आहे, म्यूट ठेवा. आणि हे जे काय म्हणते का नूतन म्हणून, तुम्ही मला काही सांगायचंय का? हा, माझ्या इथं नेटवर्क नीट नाहीये, तर को होस्ट हे मग सुलक्षणा मॅडमला, सुलक्षणा मॅडमला कुणाला तरी हा करा. सुलक्षणा मॅडमला करते. हा, ठीक आहे. चालेल. ओके. तर ओके. ह्या थँक्यू. गोष्टी. आणि आता हे मनन चिंतन, दुसरं प्रयोजन सेल्फ स्टडी झाला. ब्रेक शनिवार रविवार का द्यायचा, तो सेल्फ ध्यान झाला. मनन चिंतन लेखन करायचं, आपण जे काही शिकतो महत्वाच्या कोर्सेस मधनं, शनिवार रविवार एक स्वतःला वेळ द्या, 1 तासभर स्वतःची अशी जागा ठेवा, डायरी घ्या,
की मला काय करायचे, संकल्प काय करायचे, मी काय केले, माझे किती झाले, मी काय शिकले, हे लिखाणाला शनिवार रविवार वापरा. ह्यासाठी आहे. एक डोक्याला शांतता पण मिळेल. सारखं कार्यक्रम अटेंड करून काय मिळतं, नुसतं बरोबर 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 काहीच लक्षात नाही राहत. त्यापेक्षा पॉज घेणं गरजेचं आहे. म्हणून हे मी ब्रेक दिलेले आहेत, कारण कार्यक्रम तर खूप चांगले असणार आहेत. मग हे मनन चिंतन लेखन, टिपण, संकल्प लिखाण, त्याची रिव्हिजन करणे, ह्याच्यासाठी शनिवार रविवार ऑफ आता चाललेले. बघू जानेवारी करून काय होतंय. कारण आता सुद्धा मला हे घ्यायचंच नव्हतं, डिसेंबरला सुद्धा घ्यायचा नव्हता संध्याकाळचा कार्यक्रम. मी म्हटलं डिसेंबरलाही ऑफ देऊ, पण आपले कोऑर्डिनेटर दीपाली मॅडम म्हणले नको नको, खूप गॅप होतो मग, असं म्हटल्या. मग खूप गॅप होतो. आणि आता आपण कार्यक्रम करायचं ठरवतोय पुराणाचं हेच, तुम्हाला आलंच असेल तर त्यामुळे राहू देत. आता घ्यायचं पण आहे लोकांना, तर या गोष्टी आहेत तर ठीक आहे. जानेवारीत आपल्याला कळेल शनिवार रविवार ऑफ दिल्याने काय होत. तर ही महत्वाची गोष्ट. दुसरं, आता 15 दिवस जो ब्रेक दिलेला आहे तो 3 कॉम्पिटिशन ठेवल्यात. पहिली काय, तर अमृता मॅडमचा कोर्स झालाय, तो खूप सुंदर आहे. मी त्यांना पॉइंट दिले, ते त्यांनी त्या पॉइंटवर व्यवस्थित माझं आणि त्यांचं ट्युनिंग झालंय दोन्ही कोर्सचं. त्यामुळं त्यांचा कोर्स आणि माझा कोर्स हँड इन हँड टुगेदर आहे. मग त्यांचं पण सारांश लेखन कोर्सचं, माझंही सारांश लेखन, हे जर तुम्ही केलं तर जानेवारी पासून खूप गोष्टींमध्ये फरक पडणार आहे. मी काय शिकवणार आहे याच्यामध्ये खूप फरक पडणार आहे, तुम्हाला समजून घ्यायला फरक पडणार आहे. आता मी सारखी त्यांना सांगत असते, आता पण मी काल म्हटलं की हे थोडेसे पॅच आपल्याला केले पाहिजेत. मला पुढं काही घेण्यासाठी आहेत ते, तुम्हाला अजून मनाचे सबकॉन्शियस, सुपर कॉन्शियसनेस, सबकॉन्शियस, कॉन्शियस, चेतन मन, अवचेतन मन, हे पण घेतलं पाहिजे. मी काल त्यांच्याशी बोलले तर त्या तयार झाल्यात. मग ते घेतलं की तुम्हाला मी काय बडबडतीये जानेवारीत ते कळणार आहे. तर हे सगळं आहे. तर या दृष्टीने तुम्ही या दोन्ही कोर्सचं टिपण करा, म्हणजे एक जम्प होईल जानेवारीत नवीन वर्षाची. या टिपणाची स्पर्धा लावली आहे. त्यांनी जर्नल तुम्हाला दिले, जर्नलिंग करायला सांगितलंय. जर्नलिंगला दोन गोष्टी आहेत, की इमोशनल, मी दिवसाला पॉझिटिव्ह कितपत विचार करते, निगेटिव्ह कितपत करते, माझे इमोशन्स काय, आणि फिलिंग्स, मला कसं वाटत आहे, हे जर्नलिंग करायला सांगितले त्यांनी. 8 दिवसाचं, 15 दिवसाचं ते करायचंय, जर्नल करायचंय, सेक्रेटरीला मेल करायचंय. सारांश लेखन अमृता मॅडम मेल करायचंय, सारांश लेखन मंगलधेन मेल करायचे. हे तर झालं, पण अजून एक महत्वाचं दिलं की ते सगळ्याच लोकांना आहे, की आपण ध्यानातनं काय काय टेक्निक शिकले, आता पुढे जायचंय की नाही आपल्याला, पुढे अजून पॉवरफुल आपण ध्यान करणार आहोत, कोर्समधनं करणार आहोत. आता अमृता मॅडम पण ध्यान रंगमंचमधनं अजून त्या घेतील. ह्याच्यातनं काय शिकलाय, त्यांच्या ध्यान पद्धतीतनं, माझ्या ध्यान पद्धतीतनं तुम्ही काय काय टेक्निक शिकलेला आहात, हे लिहिलं पाहिजे की नाही. जसं आता ओंकार म्हणतो दुखऱ्या भागावर, दुखऱ्या भागावर प्रकाश घालतो, हायर सेल्फशी जोडतो, पांढरा प्रकाश सगळ्या शरीरभर पसरवतो, आपला अंडाकृती प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. भरपूर टेक्निक्स आपण घेतलेले आहेत. तर हे लिहिले पाहिजेत, आणि हे 5 मिनिटात दररोजच्या ध्यानाच्या शेवटी केले पाहिजेत, व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. मग आज मी एका मॅडमशी बोलले, अजून पिक्चर तयार नाहीये नवीन लोकांचा, तर नवीन लोकांनी पिक्चर करा आधी. तुम्ही व्हिडिओ कोर्सचे ते बघणं वेगळा भाग आहे, पण तुम्हाला एकदा तरी तो लिपचा एक्झरसाइजचा व्हिडिओ लावायचा आहे. 10 मिनिटं रोज तो व्हिडिओ बघायचा आहे. सिनेमा बघायचा. मग सिनेमा रेडी नको का, आयुष्याचे 2-3 महत्वाचे प्रॉब्लेम नकोत का. तर आता तुमच्या मेंटॉरला विचारत चला, मेंटॉर जसे होतील तसे. मी बहुतेक एक मीटिंग घेणं गरजेचं आहे नवीन लोकांना या कोर्ससाठी, ते पण घेईल. तर या गोष्टी आहेत. चला आता थोडस, तर हनुमान दिसले म्हणजे ऊर्जा, हनुमान पवनपुत्र, हनुमान म्हणजे कॉस्मसच ना, म्हणजे परत ब्रह्मांडच ना. ब्रह्मांडाची ताकद शक्ती म्हणजे हनुमान. जेव्हा आपल्याला ऊर्जा कमी वाटते, पॉवर कमी वाटते, त्याला आपण हनुमानाला जातो, शेंदूर असतो. ते तत्व आहे, हनुमानाचं तत्व आहे शेंदूर, शेंदूरची ऊर्जा. आणि शेवटी आपण काय करतो, पंचतत्व घेतो, म्हणजे अग्नीचा कलर घेतो तो. अग्नी म्हणजे ऊर्जा. कसं आहे बघा, सगळं पंचतत्व घ्या, काही घ्या, तेच आहे. मग हनुमान म्हणजे शेंदूर, आणि शेंदूर म्हणजे ऊर्जा, म्हणजे पंचतत्व म्हणजे अग्नी, म्हणजे तेच. हे महत्वाचं आहे ना. तर ह्याच्यामध्ये मग त्या म्हणाल्या हनुमान, म्हटलं म्हणजे ऊर्जा वाढली, पॉवर वाढली तुमची. मग जेवढी ऊर्जा तेवढं आयुष्य चांगलं. मग आता हे वर्क झालं हृदयच,
की बाबा आणलं मैत्रिणीने म्हणजे माझ्या हृदयाची ताकद वाढली. माझ्या मनात विचार आला, तो फलित झाला पहिल्याच वेळेला. नंतर हातही इकडं न्यावा लागत नाही. हे का करायचंय? तुम्हाला काही हवं असू देत नसेल, करायचंच आहे. का करायचं आहे? तर हृदयाचा कप्पा उघडला पाहिजे. हृदयाचा कप्पा उघडला की आध्यात्मिक प्रगतीने एक छान आपल्या आध्यात्मिक दुसऱ्या स्तरावर आपण जाणार आहे. शेवटी चक्र ध्यान करून तेच करतो ना, क्लिन्झिंग करतो. तर हे दुसऱ्या प्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मॅग्नेटिक फील्ड तयार करतो म्हणजे लोक अट्रॅक्ट होतात, सगळ्या वस्तू अट्रॅक्ट होतात, व्यक्ती, इव्हेंट अट्रॅक्ट होतात. म्हणून ते करायचं. मग हे जेव्हा करतो त्याला किती दिवस तुम्ही तो एन्जॉय करता, सण जो इव्हेंट आहे तो झाला. मग कोणाला 5 मिनिटं आनंद आहे, कोणाला 10 मिनिटं आनंद आहे, कोणाला 1 दिवस आनंद आहे, कोणाला 2 दिवस आनंद आहे, कोणाला 1 आठवडा आनंद आहे. आणि हे आनंदात राहणं म्हणजे फ्लो मध्ये राहणं. मग फ्लो मध्ये राहायला लागलो की धडा 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 आयुष्याच्या घटना बदलायला लागतात. एका हृदय मेडिटेशननी, एका त्या गुलाबजाम खायला मिळाल्याने इतकं सुंदर आयुष्य आहे माहिती. म्हणजे बालिश होऊन त्याच 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 स्पंदनात राहायचं. म्हणून तर ग्रुपला टाकायचा अनुभव. मग ग्रुपला अनुभव कसा टाकला पाहिजे? थांबाई आता काय माझं हे सगळं होऊ देत, ते होऊ देत, बघू वेळ मिळाला तर. आणि वेळ नाही मिळत म्हणतो, झोपतो तसंच. अरे रात्री झोपताना सवय लावा. पण त्या ग्रुपवर टाकताना सुद्धा असा झोका घ्यायचा, झोके घेतो ना आपण, असा वर झोका. मी हे सांगते बरं का, मी जे वाचते ना त्याचं प्रॅक्टिकल सांगते. एनर्जी mv², मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर, जडत्व इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर, हे सांगते मी उदाहरणांनी. मग आता झोका घ्यायचाय, मनाचा झोका. छान हृदयाने वर्क करायला शिकले मी. छान माझी हृदयाची ताकद वाढली. छान माझं मॅग्नेटिक फील्ड वाढलं. छान मला मनात आलं आणि पूर्ण झाली इच्छा. आता मला सगळं कळलं, मला हवं ते मी कसं मिळवायचंय. मंत्र सापडला. ग्रुपला त्या स्पंदनात टाकलं की जसं छान म्युझिक लागल्यावर आपण किती छान मूड मध्ये राहतो, तसं ते ग्रुपला टाकायचंय. आणि ग्रुपला टाकल्यावर मस्त एन्जॉय करायचं. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा कम्युनिकेशन करत असते ग्रुपला, इतकं एन्जॉय करून करत असते ना, की एक मी त्याच्यात मग्न होऊन जाते. म्हणजे माझं ध्यानच असतं ते. सुंदर. मला कोणाचं तिथे ब्रेक नको असतो, हे नको असतो. म्हणजे एवढ्या फ्लो मध्ये जाऊन मी कम्युनिकेशन, कारण मला सवयच आहे ती. तसं तुम्ही ते ग्रुपला मेसेजिंग इतकं छान की खूप मोठी गोष्ट झाल्यासारखं ते ग्रुपला कळवलं पाहिजे. म्हणजे ही ऊर्जा 5 आहे ना, ती 10 होते. काय केलं? त्या ग्रुपला टाकलं. मास वाढवला की नाही सांगा मला तुम्ही. मास माझ्या एकटीच आहे, तो सगळ्या ग्रुपला गेला, 4 लोकांनी वाचला तो. म्हणजे वजन त्याचं वाढलं त्या ऊर्जेचं. आणि व्हेलॉसिटी तर वेवच सोडली आपण ती. इथे सांगितलंय त्यांनी शब्दाला काही महत्व नाहीये. मग पुढच्या पुढच्या प्रकरणात मॅडमनी सांगितलंय, खूप सुंदर आहे बरं का ते प्रकरण. वरच्या आयामातलंय. आत्ताचं आयुष्य, वरचं आयुष्य. ते म्हणतात शरीरही साधारण तसं असतं. आपण जेव्हा यंग असतो ना, तिथे शरीर नसतं. पण काही वेळेला ते तसं दिसतं आपलं यंग असताना. नाव तर ते असतं, पण तेच असतं. असं ते पुढच्या वरच्या आयामातल्या कशा क्रिया होतात, काय बोलणी चालणी होतात, कसं लर्निंग करायचंय, कसं, हे संपणार नाहीये. आणि अजून महत्वाचं तुम्हाला सांगते, त्यात त्यांनी सांगितले आपले सगळे आप्त तिथे असतात. कित्येक जन्माचे आप्त आप्त असतात, नवरे बायका मुलं मैत्रिणी. आणि आपण सुंदर तिथे सुखात राहतो, की सगळेच मिळतात आणि आपण ओळखतही असतो. मग आता जो विरह वाटतोय बाबा, माझं काही झालं तर, त्याचं काही झालं तर, ह्याचं काही झालं तर, ते काहीच नाही. तिथे सगळेच एकत्र असणार आहेत. छान आहे ते प्रकरण. वाचा तुम्ही, घ्या हे पुस्तक, घ्या विकत. आणि मग याच्यामध्ये हे व्हेलोसिटी ही वाढली, आपण वेव एक सोडलीये. परत ती माझ्याकडे येणार. ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, त्यांनी सांगितलं काल, क्रिया आणि प्रतिक्रिया. मग हा मेसेज तर टाकलाय, क्रिया प्रतिक्रिया आल्या 4 जणींकडनं वेव जाऊन. 4 जणींनी तो सिग्निफिकंटली वाचलाय, नुसता थंब नाही दिला, पण त्यांनी वाचलाय. वाचला की त्या 4 जणींच्या वेव माझ्याकडे आल्या. मी मासही वाढवलं, मी व्हेलॉसिटी वाढवली. म्हणजे माझी ऊर्जा वाढणार आहे. हे सायन्स सांगते मी तुम्हाला. तुम्ही खूप लाईटली घेता मी काय गोष्टी सांगते त्याला. खूप लाईटली घेता. आणि हेच तुम्हाला नंतर उलगडा रहस्य. आता जसं आपलं, मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आणि मोठा मोठा खजिना आला, तेवढे या छोट्या तुमच्या थंबनी, तुमचा मेसेज अनुभव ग्रुपला शेअर करण्याने होणार आहे, होत आहे. आणि दनादन आयुष्य पुढे सरकणार आहे. पण तुम्ही समजून घेत नाही त्या गोष्टी.
मग आता हे झालं अनुभव कथन. आता झालं, माझी ऊर्जा वाढली. पण आता मी त्याच स्पंदनात राहण्यासाठी काय करायचं? मग आपण बाबा मुलगा पास झाला, मुलांना नोकरी लागली, किती लोकांना सांगतो पेढे देऊन, फोन करतो, किती छाती अशी असते, सगळ्यांना सांगतो. त्याच भूमिकेत हे गुलाबजाम खायला मिळाला तसंच झालं पाहिजे. भलं ते एक छोटी गोष्ट, छोटी नाहीये ही, खूप मोठी आहे. हृदयाने ती मिळवलेली आहे. आणि या स्पंदनात जेव्हा राहतो आपण 2 दिवस 3 दिवस, त्याला घडाघडा पुढच्या 2 गोष्टी निसर्गाने तुमच्यासाठी तयार ठेवलेल्या असतात. आणि इथे आता तुम्ही ग्रुपला सांगण्याने काय होतं माहिती का? ग्रुपला सांगण्याने त्या लोकांना कळतं, अरे यांनी 30 वेळा केलंय हृदय मेडिटेशन, अरे यांना 5 वेळा केलं की आले, मग ते जागे होतात, अरे आपल्याला हृदय मेडिटेशन करायचं. मग हे सगळं कर्माचं फळ तुम्हाला लागतं, ज्याने जो अनुभव सोडलाय त्याला लागतं. मग आता या फ्लो मध्ये जेव्हा तुम्ही राहता छान छान छान, तेवढे तेवढे निसर्ग चांगले 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 प्रसंग करून ठेवतात तोपर्यंत निसर्गात. मग 4 दिवसांनी अजून छान होतं, अजून 8 दिवसांनी छान होतं. म्हणजे चांगलं व्हायला लागलं की चांगलंच होत जातं. आपल्याला अनुभव आहे, वाईट व्हायला लागलं की वाईटच होत जातं. का तर त्या ऊर्जेत आपण राहतो म्हणून. वाईट झाल्यावर त्याच दिवस त्याच स्पंदनात 1 महिना 2 महिने राहू. कोणाचा ऍक्सिडेंट झाला, आपण 4 दिवस त्यात घालवतो. आपण कट 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 नाही करत लगेच. तर इथे यांनी सांगितलंय की ते आहे, आपण गुरुत्वाकर्षणाचे डिस्कस केलं. आता पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण जास्त आहे, पण आता जेव्हा हे शिफ्ट होईल त्याला आपोआपच गुरुत्वाकर्षण कमी होणार आहे. बघा स्पेस क्राफ्ट मध्ये आपल्याला माहितीये, मूवी मध्ये बघतो किंवा काय, असे तरंगतात की नाही ते ऍस्ट्रॉनॉट, तरंगतात की नाही. मग काय होणार आहे आता? आपल्याला तेच व्हायचंय ना, आपल्याला उडायचंय, तरंगायचंय, हवेत संचार करायचा, इकडनं तिकडनं फिरायचं, आपोआप होणार आहे. ऊर्जा सगळं करणार आहे. पण ऍस्ट्रॉनॉट असेल तर, स्पेसक्राफ्ट असेल तर, नाहीतर काय, काही नाही. मग आपण कधी जाणार आहे स्पेसक्राफ्ट मध्ये? आपण कधी जाणार आहे? ऍस्ट्रॉनॉट कधी होणार आहे? चेतना हायर असेल तर, ऊर्जा हायर असेल तर, नाहीतर असंच. हे चेतनेचं आहे. हे आपण सगळं बघितलं. तर आता विश्व निर्माण करण्याच्या प्रारंभी त्यासाठी आवश्यक असा जो प्रकाश तो पडो, प्रकाशाचे त्यांनी सांगितलं की किती छान तुमची टीम काम करते. तुम्हाला थोड्या लोकात खूप चांगले अनुभव येतात. तुम्ही जी पद्धत आहे ना तुमची खूप चांगली आहे म्हणे. म्हणजे आपण फॉलोअपची जी पद्धत लावली ती, आपण फॉलोअप द्या द्या नाही ग्रुप मधनं काढून टाकतो, म्हणून तर होतं. कारण स्वतःसाठी वेळ घ्यायला कोणाला पडतं? इथे गोळ्या खाल्ल्या की झालं, रंग लावायला नसतो वेळ. मग इथे आपलं आहे की नाही नाही नाही, फॉलोअप द्या, नाही तर त्याने तरी लाजे खातर कोणतरी लावतो. म्हणजे हे सगळे चिकित्सकांचे कष्ट नाहीत का? मग ह्या सिस्टीमला नाही का महत्व? म्हणून तर फॉलोअप आहे. काही लोकांना वाटतं बर्डन आहे आपल्या अंगावर, आपण मॅडमचा कोर्स ग्रुप जॉईन केला की बर्डन आहे बर्डन. अरे बर्डन तुमच्यासाठीच आहे. त्या तुमच्या 1% बर्डनसाठी मला 10-15% बर्डन मी घेते, ते बघा की तुम्ही. मला काय आवडतं का तुम्ही मला जास्त पैसे देता? तुमच्या मागं मी लागते, तुमच्यासाठी लागते. तुम्हाला ग्रुपमधनं काढून टाकते कारण तुम्ही झोपून राहता, उठत नाही. आणि ते काही लगेच एका दिवसाने नाही कधी कोणी काढून टाकत. कोणी काय म्हणतं माहिती का? माझं चाललंय विचार ग्रुपला जॉईन करायचा, पण तिने केलं तर मी जॉईन करणार आहे. तिच्यात काय आहे? तिथं काय लागणार आहे का सोबत? ऑनलाईन तर बसायचंय. तिचं काय बघायचं? तिने केलं तर मी करणार का? अजून एक जण म्हणतात, अहो मला निर्णयच घेता येत नाही म्हणे. करू का नको, करू का नको. ह्या नेहमी शेवट कोर्स सुरू झाला की शेवटून येणार आहे. का तर म्हणे मीच विचारलं तर म्हणे मला निर्णय नाही घेता येत. कसला निर्णय नाही घेता येत? आपल्या आयुष्याचा आपल्याला म्हटलं प्रॉब्लेम संपले काय तुमचे? असं करून मला सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. हे कोण बघतं का मग? आणि मग काही लोकांना असं कोणतरी मला म्हटलं, नको नको मला नको बाबा तुमचं ते, मला नाही जमायचं. तुम्हाला लिखाण करावं लागतं, तुम्हाला हे करावं लागतं. झोपा ना कमी, 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास, काय हरकत आहे? मग बदलायचे आयुष्य तर केलंच पाहिजे कष्ट. उलट तुम्हाला कोण असं करून घेणार आहे? कोण नाहीच तर करून घेत. त्यांना काय पडलंय? या पैसे भरा, मोफतचं असेल तर या जा, काय पडलंय? तर इथे हे सगळं, हे जे प्रकाशाचं मर्म, किरणांचे पुंज हे स्थूल करू शकतो. स्थूल स्वरूप मग कोणत्याही जड पदार्थाचा आकार घेते. झाड, औषध, मानवी शरीर वगैरे.
त्यास कोणता आकार द्यावा हे तो योगी पुरुष आपल्या इच्छेनुसार व दृष्टी क्षमतेनुसार ठरवतो. म्हणजे प्रकाशाचं जे हे तत्व माहिती असेल तर काही पण क्रिएट करू शकतो आपण. कशाचाही आकार देऊ शकतो, झाडांचा, औषधांचा, मानवी शरीराचा वाटेल ते. आपण बघितलं पिरॅमिड सुद्धा चित्र काढूनच झाले. आणि हेच तर सगळे अद्भुत टेक्निक आपण शिकतोय आणि दृष्टी क्षमतेनुसार ठरवतो. तर हे आहे ही जी सामान्य माणसांची अनिर्बंध व स्वैरपणे संचार करणारी स्वप्न म्हणून ओळखली जाणारी मनाची अवस्था, याच अवस्थेत साक्षात्कार झालेला संत महात्मा कायमचा व पूर्णपणे विलीन झालेला असतो. त्याने काल व आकाश यांच्यावर विजय मिळवलेला असतो. त्याला वैयक्तिक आकांक्षा अशा काही उरलेल्या नसतात. साक्षात्कार झालेला असल्यामुळे वाटेल ती वस्तू निर्माण करण्याचे इच्छा सामर्थ्य त्यांच्या ठायी झालेले असते. आणि ज्या इच्छा सामर्थ्याच्या जोरावर तो भक्तांच्या कळकळीच्या विनंतीनुसार विश्वाच्या प्रकाशरूप अणूंची योग्य ती पुनर्रचना करू शकतो. बघितलं, इथे काहीही शक्य आहे. म्हणजे हे आपल्याला किती साली लिहून ठेवलेलं आहे परमहंस योगानंदांनी. जवळजवळ किती वर्ष झाले, काल आपण बघितलं ना ते किती साली गेले, किती पूर्वी लिहून ठेवलंय त्यांनी. बघा, 1952. मग किती 80 वर्ष झाले की नाही लिहून ठेवलंय त्यांनी, कमीत कमी. आणि शेवटी आता जग तिकडच चाललंय प्रकाशाच्या अस्तित्वाला. आपला अस्तित्वच प्रकाश आहे, म्हणून प्रकाश आपल्याला वापरता आला पाहिजे. आणि मग परमेश्वर म्हणाला, आता आपण आपल्या प्रतिमेसारखा मनुष्य बनवूयात. मनुष्य कसा जन्माला आला, ब्रह्मांड कसं आलं, हे ते सांगतात. तर प्रकाशाच्या मुळे प्रकाश कुठंही जातो, त्याला माध्यम लागत नाही. ध्वनी आणि प्रकाशातनं ब्रह्मांड झालेलं आहे. या हेतूने त्याने मनुष्य व सृष्टी निर्माण केली. काय झालं, आणि मग परमेश्वर म्हणाला, आता आपण आपल्या प्रतिमेसारखा मनुष्य बनवूयात, आपल्याच सारखा त्याला घडवूयात आणि त्याला जलचर, भूचर, विहंग यांच्यावर स्वामित्व देऊयात. म्हणजे पाण्यातील मासे, म्हणजे पाण्यातील मासे, पृथ्वीवर वावरणारे पक्षी वगैरे, गुरे डोरे, हवेत उडणारे पक्षी व जमिनीच्या पृष्ठभागावर सरपटणारे प्राणी, या सर्वांवर त्याला अधिकार देऊयात. आता मी तुम्हाला सांगते, हे जे आपण बघतो की मासे पाण्यातच राहतात, म्हणजे एक वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात, पक्षी हवेत राहतात, आपला एक वेगळा वेगळा समूह आहे. आता त्यांनी पुढच्या प्रकरणात जे आहे ना, ते पुढच्या मरणानंतरच सगळं दिलंय. आणि हे जर आपण सगळं समजून घेतलं तर मरणानंतरच्याही आपण पुढच्याही याच्या किती तयारी करतोय बघा ना. ते सगळं राहतं बरं का आपल्या चेतनेमध्ये, आपल्या आत्म्यात हे सगळं ज्ञान राहतं, लक्षात घ्या. मग तिथे सुद्धा हे सगळं करायचंय, तिथे सुद्धा क्रिएशन आहे इच्छेवर. शेवटी हे बघा, हे जे आपण शिकतोय ना, इच्छा आणि क्रिएशन, इच्छा आणि क्रिएशन, ऍक्च्युली ब्रह्मांडच ते आहे, क्रिएशनच आहे, तो क्रिएटरच आहे. आणि क्रिएशन करायचं खेळ आहे तो, हे सगळे खेळ आहेत. झोपडी रंगवतो, झोपडी पेंटिंग करतो, काड्यांची झोपडी करतो, हे क्रिएशन. आणि आता आपण आयुष्यात काय केलंय, संसार केलाय, नोकरी केली, घर केलंय, हे सुद्धा क्रिएशनच आहे. हे अस्तित्वात काहीच नाही, हे नाटकातलं नाटक चाललंय. परमेश्वराच्या मनाच्या ह्याच्यात आपण हे खेळ खेळतोय, मनरूपीच खेळ खेळतोय. डोळ्यांना जरी दिसलं तरी माझं घर झालं, काही नाहीये ते, घरबीर काही नाहीये, ते मनातलंच आहे. हे नंतर नंतर कळेल तुम्हाला. आणि मग हे खेळ आहेत, खेळ खेळ. आणि जन्म सोडला आपला, मेलो, शरीर सोडलं, आपण वरच्या आयामात गेलो, तिथेही हेच खेळ आहेत. पण तिथे त्या खेळाला जरा नियम वेगळे आहेत. आता जलचर मासा पाण्यातच राहतो, तिथे त्यांनी सांगितलं की आपण लगेच पाण्यात जाणार, आपण लगेच मासा बनणार. आपल्यालाही स्वायत्त आहे, पण कोण मासा बनणार, कोण तो अनुभव घेऊ शकणार? ज्याने हे सगळं शिकलंय तेच. म्हणजे परत आलंय संकल्प. संकल्प आला, संकल्पाशिवाय दुनियेतील एक गोष्ट होत नाही. म्हणजे संकल्प करणे, क्रिएशन करणे, आपल्याला हवं ते कसं मिळवणं, हे जे आता आपण शिकतोय ते नंतरही तेच आहे. तरच तो मासा पटकन होऊन बघणार, परत तो झाड होऊन बघणार. इतकं सुंदर प्रकरण आहे ना पुढचं. तुम्ही घेतलंय का नूतन मॅडम ते? इतवं येते. घेतलंय मॅडम. 43 नंबर. मग फोर्टी 3. थ्रीचं काय रेकॉर्डिंग असेल तर बघून घ्या, इंटरेस्टिंग आहे ते. ते मला डिटेल घ्यायचंय म्हणून मग मी आता घेणार नाहीये. ठीक आहे, चला. तर हे झालं. आता एक बघा, मॅडम, चलचित्रकला कोणताही चमत्कार दाखवू शकेल.